जुनेद शरीफ सरांची टीम आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अंबादास उर्फ अमोल शिरसाट यांची टीम शिरसाट स्पोर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या दोन बलाढ्य संघांमधील मॅच या अगोदर देखील पाहिलं ही मॅच झाली होती. खूप चांगली मॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगला संघर्ष पाहायला मिळतो. परंतु एकाच दिवसात या दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्ध दुसऱ्यांदा उभे ठाकणार आहेत. परंतु आता क्वालिफाय होण्यासाठीची लढत असेल. इकडे चुकीला माफी नाही, इकडे जिंकावं लागेल. इकडे जो जिंकणार आहे तो मात्र सुपर 6साठी क्वालिफाय होईल आणि त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. सर, दोन्ही टीम बॅलन्स आहे, काय म्हणाल सर? कशा प्रकारे पाहता या लढतीकडे? नहीं, एक अच्छा मैच है और सबसे बड़ी बात क्या है कि हमारे पास पर्याप्त टाइम है इस मैच को खिलाने का. तो यहाँ पर दोनों इनिंग्स जो है ये प्योर सनलाइट में होगी, ये सबसे पहली खुशी की बात है. दूसरी बात ये है कि ऑल मॉन्स्टर्स अभी अभी जीत कर आई है और दूसरी ओर जहाँ तक शिरसाट स्पोर्ट्स का सवाल है, उनको पिछले मैच और ये मैच के बीच में थोड़ा आराम भी मिला है. सो ओवरऑल क्रिकेट एक ऐसा खेल है जहाँ पर खिलाड़ियों को दे शुड गेट टाइम हाउ टू स्विच ऑन एंड स्विच ऑफ. थोड़ा बॉडी को गर्म रखना, नरम करना, वापस बॉडी को गर्म करने में थोड़ा समय लगता है. और मेरे ख्याल से जो थोड़ा रेस्ट मिला है उसका एडवांटेज शिरसाट स्पोर्ट्स को है. लेकिन दूसरी तरफ अभी अभी मैच जीत कर आए और बॉडी गर्म है यहाँ पर ऑल मॉन्स्टर्स का, तो वो उनके लिए भी मैं एडवांटेज देख रहा हूँ. आप और मैं कितनी भी प्लानिंग करें, आप और मैं कितने भी सुपर कंप्यूटर पेंटियम 7 पेंटियम 10 लगा लें, खेलना आखिर में खिलाड़ी को है. प्लानिंग कितनी भी अच्छी करो, मैदान में क्या होगा ये मायने रखेगा. सो ये अस्तित्व की लड़ाई है. अगर बचना है तो जीतना पड़ेगा और अगर जीतना है तभी जाकर बचोगे, इज द मंत्रा. की सर, कारण ही या हंगामातील कदाचित शेवटचं मोठी स्पर्धा असेल. कारण एप्रिल तर आता सुरू आहे आणि बऱ्याचशा स्पर्धा या हंगामात आपण पाहिल्या, काही मोठमोठ्या स्पर्धा झाल्याही नाही. परंतु या हंगामात जर पाहिलं तर या स्पर्धेकडे देखील सर्वांचं लक्ष होतं, आतुरता होती. आणि दुसरं यावर्षी जर पाहिलं तर आज दुसरा दिवस येताना पाहायला मिळतो या स्पर्धेचा. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. सर्वच नामवंत खेळाडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. आणि आज या स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण सामना कृष्णा सातपुतेने एक अनोख्या शैलीचा फटका देखील खेळला, तो देखील चर्चेचा विषय राहिला आजच्या दिवसभरामध्ये. एक मल्हारपेठ नावाच्या गावातून एक टीम आली होती, तोही चर्चेचा विषय राहिला होता आजच्या दिवसामध्ये, ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केला. त्याचबरोबर जर पाहिलं तर टीम पिरामिडर जी बरोडा टीम होती त्यांच्याकडूनही खूप चांगल्या दर्जाचा क्रिकेटचा खेळ आज होताना पाहायला मिळाला सर. यस, और राकेश कहार ने जो कैच लिया वो मेरे ख्याल से क्रिकॉन मोमेंट में आ सकता है. और कृष्णा सातपुते ने वो जो लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 लगाया, मेरी नज़र में वो भी एक क्रिकॉन मोमेंट था. सो ऐसे काफ़ी. और किरण खोबरे, लेट अस नॉट फॉरगेट किरण खोबरे, ही इज़ द सरप्राइज एलिमेंट ऑफ द डे. मतलब किरण खोबरे के बारे में कोई चर्चा नहीं थी, कोई भनक नहीं थी, कोई सुर्खियाँ नहीं थी. अचानक किरण खोबरे आए और वाकई ने किरण खोबरे ने यहाँ पर बाकी की तमाम टीम को सोचने पर मजबूर कर लिया कि एक खिलाड़ी चाहे तो वो कहाँ तक जा सकता है. आणखी एक मुंबईचा युवा वेगवान गोलंदाज बिलाल याने देखील आज खूप प्रभावित करणारी बॉलिंग केली सर. यस, मैं बिलाल के खेल से प्रभावित हुआ हूँ. 2 ओवर 5 रन 3 विकेट, वाकई में ये बहुत बड़ी बात है. मतलब चीता कैंप के जो रहवासी है वो तो खुश होंगे ही होंगे. और इसके अलावा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान में अगर चीते हैं तो वो चीते भी इस चीता कैंप के चीते को खड़े होकर सलाम करेंगे. और ज़बरदस्त गोलंदाजी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाली. आणि आज अशाच प्रकारे ह्या मॅचकडे आता आपण जाताना पाहणार आहोत. कृष्णा सातपुते यांचं फॉर्मला येणं, त्याचबरोबर ह्या मॅचमध्ये जर पाहिलं तर एक आश्वासक बॅटिंग मुन्नाने देखील केली. म्हणजे दोन्ही बाजूने या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उस्मान पटेल ते कशा प्रकारे बॅटिंग करतात त्याच्यावर सर्वांच्या नजर असतील सर. आपका पॉइंट मैं डेफिनेटली एक्नॉलेज करता हूं, लेकिन हर मैच में आप कृष्णा और उस्मान से एक्सपेक्ट नहीं कर सकते. बाकी लोग क्या करेंगे? यू कैनॉट रिलाई. मतलब हर मैच सहवाग तो नहीं निकाल सकता, ना हर मैच डेविड वार्नर निकाल सकता है. व्हाट अदर 10 विल डू? हर एक खिलाड़ी को अपने गिरेबान में झांकने की ज़रूरत है कि मैं आज कैसा खेला हूँ और मुझे क्या खेलना है. दैट इज़ दी सेल्फ रियलाइजेशन ऑफ क्रिकेट. मतलब आपको पता होना चाहिए कि क्या आज मैंने अपना श्रेष्ठ क्रिकेट दिया है. अगर नहीं दिया है तो ये मेरे लिए आखिरी मौका है. 2 सवाल,
अगर हम नहीं जीतेंगे तो कौन जीतेगा, और आज नहीं जीतेंगे तो कब जीतूंगा. दीज आर द क्वेश्चंस. क्या बात आहे. तुम्ही टीममध्ये आहात तर प्रत्येकाला सिद्ध करावं लागेल मी या टीममध्ये काय का आहो. आणि 11च्या 11 खेळाडूंनी खेळला जाणारा हा सांघिक खेळ आहे क्रिकेटचा. सर्वांनी एक युनिट म्हणून, संघ म्हणून खेळणं गरजेचं आहे. जाऊयात या महत्त्वपूर्ण मॅचकडे, ज्या ठिकाणी आहेत जिग्नेश पटेल. जिग्नेश पटेल, उस्मान पटेल, दोन पटेल यांच्यामधील लढत या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू जर पाहिलं तर स्वैर. यस, थोड़ी सी हवा भी चल रही है और जिग्नेश पटेल जो एक एंगल बनाना चाहते थे, टप्पा खाकर बहुत ज़्यादा बाहर निकली थी बॉल. योगेश पेनकर ने ज़्यादा रन नहीं जाने दिए उस पर. उस्मानसाठी जास्त पळवून खेळण्याचा प्रयत्न, स्टंपच्या समोर सापडले, पंचांचं बोट आकाशाकडे आणि जिग्नेश पटेल विकेट या ठिकाणी मिळवताना पाहायला मिळत आहेत. क्रिकॉन फॅन्टसी विकेट घेत आहेत जिग्नेश. और वहाँ पर रिफ़र किया है अंपायर ने. देखिए जिग्नेश पटेल ने इस बार क्या किया, इस बार क्रीज के कोने से आए और गेंद को मिडिल स्टंप पर लोअर फुल टॉस रखा. उस्मान पटेल की जो स्लॉक स्वीप खेलने की अदा है उसको वो अच्छी तरह भली भांति जानते हैं. और क्रिकेट में एक मुहावरा है कि कभी कभी अगर आपको बैट्समैन को आउट करना है तो उसको उसका पसंदीदा गेंद खिलाओ, और वही वहाँ पर जिग्नेश पटेल ने किया. और एलबीडब्ल्यू की जो अपील थी वहाँ उसको अंपायर ने मान्य किया, लेकिन वहाँ रिफ़र किया गया है. ये तमाम खिलाड़ी आपस में अच्छे दोस्त भी है. आपको यहाँ से भले ऐसे लगेगा कि आर पार की लड़ाई है, लेकिन शाम 7:30-8 बजे वो अच्छे दोस्त भी बन जाते हैं. आणि आणि बऱ्याचदा एका संघातून खेळताना देखील पाहायला मिळतात सर. हे एक प्रोफेशनल क्रिकेट आहे. संघाची गरज ओळखून आपल्या संघात विशिष्ट खेळाडू समाविष्ट करावाही लागतो. हे प्रोफेशनल क्रिकेट आहे आणि त्यामध्ये हे आपल्याला पाहायला जरूर मिळतं. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. नॉट आउट कळवलं जाते. पहा, तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी आणि फायदा होताना पाहायला मिळाला. डेफिनेटली, और इसीलिए TennisCricket.in के कैमरामैन की बाज नज़र को यहाँ पर हमें मुबारकबाद देनी होगी. चंद्रकांत, मुझे ऐसा लगता है TennisCricket.in के जो कैमरामैन है वो अगर इस मैदान के ऊपर परिंदा भी पर मारेगा तो उसको भी पकड़ लेंगे. खूप चांगलं कॅमेऱ्यावर त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे आणि जवळपास 17 कॅमेऱ्यानिशी या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह चित्रण सुरू आहे. तर आपण पाहू शकता जिग्नेश आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. एक प्रॉपर लाईन अँड लेंथने बॉलिंग करतायत. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. तो प्रयत्न या ठिकाणी फसतोय. खूप चांगली स्टार्क कनेक्ट कॅच या ठिकाणी एजाज कुरेशी घेताना पाहायला मिळत आहेत. तर जिग्नेश पटेल घेत आहेत क्रिकॉन फॅन्टसी विकेट. सेम बॉल, सेम हाइट और स्ट्रोक जो था, इस बार मात्र उस्मान पटेल रिवर्स खेलने गए क्योंकि उन्हें पता था पिछली बॉल में मिड ऑन की तरफ या मिड विकेट की तरफ खेलने गया और मैं बीट हुआ, मेरे पैर को लगी, मैं रिस्क नहीं लूँगा. उन्होंने उल्टा रिस्क लिया और नतीजा जो था इस बार जिग्नेश पटेल के फेवर में. बोटाला दुखापत झाल्यामुळे जो ज्या कॉन्फिडन्सने नेहमी बॅटिंग करा तो कॉन्फिडन्स उस्मानमध्ये पाहायला मिळाला नाही. आणि त्याचमुळे की काय लवकर माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उस्मान माघारी जरूर परत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. बिलाल शेख टेनिस क्रिकेट विश्वातील एक शैलीदार फलंदाज म्हणून आहेत प्रसिद्ध. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाते. एका बाजूला बिलाल असतील, त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अगोदरच एक असे फलंदाज जे मात्र इनिंग बिल्डअप करण्यामध्ये पटाईत आहेत आणि डावाला पुढे घेऊन जाणं याच्यामध्ये मात्र टॉपच्या फलंदाजांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. परंतु जिग्नेश आणि जिग्नेशची अचूकता हा देखील चर्चेचा विषय राहिला आहे. यस, जिग्नेश पटेल गुजरात के काफ़ी लोकप्रिय खिलाड़ी है और ये जो विकेट लिया है, अगर शिरसाट स्पोर्ट्स जीतती है तो वलसाड वापी में एक ही चर्चा होगी जो मैं बताऊंगा कुछ समय बाद. क्रीज का अच्छा इस्तेमाल इस बार भी यॉर्कर थी, ज़्यादा तेज़ नहीं थी लेकिन टप्पा सही था मिडिल स्टंप पर चैनल में. जिग्नेश अगर ये मैच जिताने में कामयाब होते हैं, मान लीजिए फ़र्ज़ कीजिए, तो वापी वलसाड में एक ही चर्चा होगी, जिगो जिताड़ी गयो, मीन्स जिग्नेश ने जिता दिया, ऐसा गुजराती में बताते हैं.
क्या बात आहे. हरफन मौला खेळाडू असतात, परंतु हरफन मौला समालोचक सर आपल्याशिवाय कोणी होऊ शकत नाही. काही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. एक तर त्यांनी संपूर्ण म्हणजे आता ही तिसरी मॅच ते बॉलिंग करतायत. ब्लॉक होल आणि त्याचबरोबर लोअर फुलटॉस ही लाईन त्यांनी ठेवली आहे. याच ठिकाणी बॉलचे टप्पे म्हणजे जवळपास 95% वेळा तर त्यांनी त्याच ठिकाणी टप्पे टाकलेले आहेत. अशा पद्धतीची बॉलिंग मध्यंतरी जर पाहिलं तर थोडी गेल्या वर्षीचा 1-2 वर्ष त्यांच्यासाठी चांगली नाही राहिले ते, परंतु आता खूप चांगलं कमबॅक केलं आहे. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. लोअर फुल टॉस ऑप्शनच्या बाहेर, परंतु त्यावर देखील म्हणजे पॉवर प्लेमध्ये रन होऊ न देण्याचं कारण म्हणजे जिग्नेश पाटील यांची जी बॉलिंग होते, अशाच प्रकारची बॉलिंग दुसऱ्या बाजूने ज्या वेळेला आपण पाहिलं टीम पिरामिड देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाली, त्यांच्याकडून देखील ते पाहायला मिळालं होतं. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिली ओव्हर सुरू आहे, क्रिकॉन कप आपण पाहत आहोत, ज्यावर सर्वांच्या नजरा आहेत. एक विकेट माघारी परतल्या नंतर स्कोर जर पाहिला तर झाला 4. मुन्ना शेख यावेळेला खूप टप्प्याचा बॉल, त्याला मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच झाला होता, परंतु मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू शकले नाही. पहा यावेळेला मुन्ना आक्रमक पवित्रत होते, हा बॉल मात्र पाठी घेतला. ने मुन्ना की सोच अच्छी थी, लेकिन उस पर बड़ा शॉट नहीं खेल पाने का उनके मन में मलाल ज़रूर रहेगा. शॉर्ट स्टॉप पर बॉल को रोका गया था. पहिल्या षटकाची समाप्ती, दोन मोठ्या टीम एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला ऑल मॉन्स्टर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर यांच्यातील संघर्ष आज आपण पाहतोय क्रिकॉन कपच्या या मुख्य मॅचमध्ये. इकडे जो जिंकणार आहे तो मात्र क्वालिफाय होईल सुपर 6 साठी, इकडे जो पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर जाईल. टॉप 6 मध्ये जाण्यासाठीची लढत आपण पाहतोय आणि बॉलिंगसाठी विजय पावले. यावेळेला फुलटॉस, त्याला मात्र गॅपमध्ये खेळताना पाहायला मिळाले. मुन्ना शेख यांच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला गेलेला हा धकधक धकधक चौकार. क्लासिकल कवर ड्राइव, क्लासिक शॉट. ये मुन्ना शेख है, नासिक का आशिक, और जिसकी बल्लेबाजी है क्लासिक. क्या बात है. ये वो शॉट था. मुन्ना त्याचसाठी ओळखले जातात, मोठी खेळी करण्यासाठी ओळखले जातात, परंतु समोर तेवढंच मोठं आव्हान आहे. महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील वेगवान गोलंदाजांमध्ये ज्या गोलंदाजाचं नाव अग्रगण्य 5 गोलंदाजांमध्ये घेतलं जाईल, तोच गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम सांगली शिराळा मांगलेगाव विजय पावले. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पंचांचा निर्वाळा येतोय. व्हाईट बॉल असेल, एक्स्ट्राच्या रूपातील रन या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. स्कोर जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळतोय आता तो म्हणजे 10 धावांवर. मुन्ना शेख इनिंग बिल्डअप करतात, सुरुवातीला थोडंसं शांत असतात, तदनंतर आक्रमक होतात, परंतु त्यातही मायनस चेंडू आला तर त्यावर प्रहार करतात. हे त्यांच्या फलंदाजीचं खऱ्या अर्थाने असणारं गमक आणि ही त्यांची स्टाईल आहे. यावेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळाला, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच 1 रन मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना पाहिला म्हणजे तो 11. कमबॅक विजय पावले देखील करतायत आणि खूप प्रतियश खेळाडू आहेत गेल्या काही वर्षात जर पाहिलं. जी हाँ, तमाम खिलाड़ी जो इस टूर्नामेंट में खेल रहे हैं इसमें फ्रेश खिलाड़ी बहुत कम है, क्योंकि इतने बड़े टूर्नामेंट में कोई भी कैप्टन या कोई भी ओनर फ्रेश टैलेंट को शायद मौका दे या न दे. तो जो एक्सपीरियंस आपके पास है, जो नाम आपने कमाया है, जो इनाम अकराम इज्जत शौहरत दौलत आपने कमाई है, वो गुडविल आपको शॉर्टलिस्ट करने में मदद करता है, और फिर उस गुडविल के मुताबिक आपको क्रिकेट खेलना ये आपकी रिस्पॉन्सिबिलिटी है. यावेळेला वेगात चेंडू होता, फटका तर फसला होता बिलाल यांचा, परंतु अशा ठिकाणी बॉल पडतोय ज्या ठिकाणी मात्र कॅच होऊ शकली नाही, परंतु 1 रन तर नक्कीच होतोय. प्रभावित करणारा बॉल होता, शॉर्ट ऑफ लेंथवरून उसळी दिली होती, वेग प्रचंड होता विजय यांची, कारण सर
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवान गोलंदाजी तुम्ही जास्त खूप फिटनेस सर्वात महत्त्वाची गोष्ट असतो आणि ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्ष तर आम्ही विजय पावले यांना पाहतोय, ज्या पद्धतीने ज्या वेगात ते गोलंदाजी करतायत, स्वतःचा फिटनेस राखून ठेवणं वेगवान गोलंदाजाला सोपं नसतं, परंतु तेच या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजही विजय पावले प्रचंड वेगात गोलंदाजी करतात. यावेळेला मात्र ज्या वेगात आला त्याच वेगात भिरकावून दिला गेला सीमारेषेच्या पलीकडे. ग्लोबल T20 6-6-6-6. वाकई में ये शॉट भी ग्लोबल स्टैंडर्ड का था. जैसे ही टप्पा खाया मानो ऐसा लगा कि फिल मिकेल्सन मायामी बीच फ्लोरिडा गोल्फ चैंपियनशिप खेल रहा है. जैसे ही बॉल ने टप्पा खाया बल्ले को गोल्फ स्टिक की तरह घुमाया और सीधी गेंद मिड विकेट पर स्टैंड में नजर आई. ये रेंज है मुन्ना शेख की और इसीलिए मुन्ना जो है इसका जो कूल कामनेस कंपोजर जो थॉमस डैश के अंदर क्वालिटियाँ हैं बनिस्बत मतलब वही क्वालिटी मुन्ना शेख में है. फर्क सिर्फ इतना है कि एक राइटी है एक लेफ्टी है. नक्कीच मी गेल्या 2-3 वर्षात या दोन्ही खेळाडूंचा तुम्ही परफॉर्मन्स पहा. बहुतेक मोठ्या स्पर्धांमध्ये या दोन्ही खेळाडूंनी खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे आणि वेळेला ते खूप म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त शांतही असतात आणि आक्रमक झाल्यानंतर हा असा अंदाज सादर करतात. पहा याला क्रिकेट म्हणतात. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे आणि मुन्नाच्या खेळीचं हेच गमक आहे. डावाला आकार द्यायचा, गेमला पुढे घेऊन जायचं, टीमला मॅचमध्ये घेऊन यायचं, वेळीच आक्रमक वेळीच शांत, वेळीच आक्रमक वेळीच कलात्मक, या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. दुसरी ओव्हर सुरू असताना 19. एक चीज़ और चंद्रकांत आप गौर करेंगे कि मुंबई के बाहर ऐसे कई शहर हैं जहां 8 ओवर 10 ओवर का फॉर्मेट होता है. वहां पे इस तरह के शॉट लेकर सिंगल लेना आम बात है. शायद वो बात भी उनके कैरेक्टर में नज़र आ रही है. ओके, यावेळेला मात्र थोडासा कमी गतीने म्हणजे ज्या व्हेरिएशन त्यांच्याकडे पाहायला मिळतं विजय पावले यांच्याकडे, तोच बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. परंतु या षटकात देखील जर पाहिलं तर एक मोठा फटका येताना पाहायला मिळाला. 2 ओव्हर संपल्यानंतर सर 1 विकेट माघारी परतली आणि ऑल मॉन्स्टर टीमची रन झालेली आहेत ते म्हणजे 20. 1 विकेट माघारी परतल्यानंतर पावर प्ले इस वक्त अच्छा खेला है. वील हैव टू वेट फॉर रिमेनिंग 4 ओवर्स बट इट्स अ गुड परफॉर्मेंस टिल नाउ बाय टीम ऑल मॉन्स्टर्स खार मुंबई. उद्याच्या टीम देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असणार आहेत. उद्या आपण ॲक्शनमध्ये राजमुद्रा ग्रुपला म्हणजे विक्रोलियन्सला पाहणार आहोत. उद्या या ठिकाणी कांधारी किंग्स म्हणजे पहिल्या मॅचमध्ये अमोल म्हात्रे सर आणि कंपनी, दुसऱ्या मॅचमध्ये कांधारी किंग्स. त्याचबरोबर जर पाहिलं विजयभाई कांधारे यांची टीम आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये आपल्याला नक्कीच अनिकेत राऊतसारखा खेळाडू आपण त्यांच्यामध्ये पाहू शकता. त्याचबरोबर एस ए ब्रह्मा बॉईज ह्या टीमला देखील पाहू शकता. याच्यात देखील चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळतील. निलेश पिंताडे क्रिकेट क्लब पुण्यातील बरेचसे चांगले चांगले खेळाडू याही टीममध्ये पाहायला मिळतील. म्हणजे उद्याचा दिवस देखील सर सर्वांचं आकर्षण असेल. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. जिग्नेश पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न फसला. बॉल मात्र हातात जाऊन बसला. अचूकता आणि अचूकता जर तुम्ही दाखवाल तर तुम्हाला विकेट मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि जिग्नेशच्या बाबतीत तेच झालंय. याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न आणि बिलाल बाद. पावर प्ले खत्म हो गया था. बिलाल पहली बॉल पर पावर प्ले के बाद आसमान में उड़ना चाह रहे थे और वहाँ पर बॉल जो है जिग्नेश पटेल के पास चली गई वाया नितिन माटुंगे. स्टार कनेक्ट कैच ऑफ नितिन माटुंगे and Criconn fantasy wicket by JP Jignesh Patel. या ठिकाणी पाहू शकता बिलाल जो क्रम थोडासा वरच्या पाठवलं आलं होतं, परंतु मोठ्या खेळीत रूपांतर होऊ शकलं नाही बिलालचं. 5 चेंडूमध्ये 4 रन करून माघारी परतले. परंतु आता मुन्नाची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये याही खेळाडूने मागील 2-3 वर्षात जर पाहिलं तर महाराष्ट्राचं आणि भारताचंही टेनिस बॉल क्रिकेट आहे ते ढवळून काढलंय. नाव आहे अमोल डुबे. आज एकाच गावातील 2 खेळाडू म्हणजे सकाळच्या सत्रात किरण खोबरे समोरच्या संघात आहे, किरण खोबरे आणि अमोल डुबे एकाच गावातील एकाच संघातील खेळाडू जे शिर्डीच्या बाजूलाच असणार म्हणजे राहाता तालुक्यातील बाबळेश्वर गावचे खेळाडू आहेत. आज एकमेकांच्या विरोधात उभे पाहायला मिळतील. नहीं और मेरे ख्याल से उसका फ़ायदा भी होगा क्योंकि दोनों अच्छे टिप्स एक दूसरे के बारे में जानते भी होंगे.
इस वक्त लेकिन शिरसाट स्पोर्ट्स जो है इन्होंने टोटल क्रिकेट दिखाया है, कोई गलतियां नहीं हो रही है। जिग्नेश पटेल से जो एक्सपेक्टेशन है वो एक्सपेक्टेशन पर खरे उतरते हुए जिग्नेश पटेल, योगेश पेनकर की जो कैप्टनशिप है वो भी काफ़ी अच्छी दिखाई दे रही है। फील्डिंग के अच्छे स्टैंडर्ड्स हमने देखे और ओवरऑल अगर आप मुझे पूछते हैं तो इस वक्त थोड़ा सा आगे चल रही है शिरसाट स्पोर्ट्स ऑल मॉन्स्टर्स के मुकाबले। कारण त्याचं कारण आहे जिग्नेश पटेल आणि त्यांची अचूकता, त्यांची प्रॉपर बॉलिंग. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. फुल टॉस होता, धावगिऱ्याचा प्रयत्न, थोडंसं या ठिकाणी अमोल थोडासा उशीर झाला. मुन्नाच्या कॉलकडे त्यांचं सुरुवातीला लक्ष नव्हतं, परंतु शेवटच्या क्षणी पाहिलं की मुन्ना आपल्या दिशेने येत आहेत, त्यांनी धावायला सुरुवात केली आणि थ्रो जर पाहिलं तर विकेट किपरच्या एंडला झाला. अमोल डुबे बचावले जात आहेत. नहीं, इस तरह की बेता भी बहुत महंगी पड़ सकती है और बच गए वहाँ पर ऑल मॉन्स्टर्स बैट्समैन। रिस्क को कब उठाना है, जब और कोई ऑप्शन न बचे तब रिस्क लेना मेरे ख्याल से लाजमी रहेगा। ये मैच अभी ख़त्म नहीं हुआ, 6 ओवर का मैच है, अभी भी बहुत सारी गेंदें बची हैं। स्ट्रोक सिलेक्शन यहाँ पर मायने रखेगा। आप कौन सी गेंदों पर कौन सा शॉट खेलना है ये जजमेंट जो है ये बैट्समैन का रहेगा। की परंतु जिग्नेश नावाचं कोडं सोडवावं लागेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीने ते बॉलिंग करतायत. यावेळेला फुल टॉस, परंतु पहा कल्पकतेने मुन्नाने ऑन साईडला या फटक्याला खेळलं. किरण खोबरे त्या ठिकाणी अतिशय चपळाईने आले, बॉलला पकडलं, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. मुन्नाला माहिती आहे ज्या वेळेला चांगली बॉलिंग होते त्यावेळेला आपण सन्मान देऊन एकेरी दुहेरी धावा घ्या आणि मायनस बॉलची वाट पहा, हे करावं लागेल आणि तेच या ठिकाणी करताना पाहायला मिळतं. तिसरी ओव्हर सुरू असताना जर पाहिलं तर 22 धावा झाल्या आहेत सर आणि 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. ऑल मॉन्स्टर टीम एका मोठ्या मंचावर. टेनिस क्रिकेटचा मधील आला खूप मोठा बदल, टेनिस क्रिकेटमध्ये झालेले बदलाव, टेनिस क्रिकेटमध्ये झालेली क्रांती आणि ते आपल्या समोर आता पाहायला मिळतंय. एक नक्कीच वेगळे दिवस टेनिस क्रिकेटचे आपण पाहतोय. यावेळेला ऑप्टमच्या पुन्हा बाहेर, पुन्हा तीच लाईन पकडण्याचं, एक तर ते ब्लॉकमध्ये बॉल करतायत किंवा लोअर फुल टॉस बॉल करतायत आणि जिग्नेश पटेलच्या आत्तापर्यंत जर पाहिलं तर सर्वात प्रभावित करणारा स्पेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण असं खूप मी ग्लेन मॅग्राथला पाहिलं की ठरवून बॉलिंग एखाद्या ठिकाणी टाकणारा, ती बॉलिंग आज या ठिकाणी होताना पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा बीट करताना पाहायला मिळतात. फलंदाजाला बॉल थोडासा पाठीमागे होता, परंतु कंप्लीट बीट अक्षरशः जागेवर थांबवलं जात आहे. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. पहा 11 बॉलमध्ये 7 रन जिग्नेश पटेल यांच्याकडून या ठिकाणी दिले जात आहेत. शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर या ठिकाणी म्हणजे अंबादास उर्फ अमोल शिरसाट यांची टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये बॉल, परंतु जिग्नेश नावाचं कोडं शेवटच्या बॉलवर नक्कीच सोडवलंय. मिड ऑफच्या डोक्यावरून मारला गेला हा फटका येतोय धक 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 चौकार. अमोल डुबे का ये अनमोल शॉट और जैसे ही बॉल ने सर्कल को क्लियर किया उसके ऊपर 4 रन की मोहर लग चुकी थी. बिल्कुल उसके ऊपर AMOL अमोल का रबर स्टैंप लगा दिया अमोल दुबे ने और ये 4 रन का स्वागत किया जाएगा ऑल मॉन्स्टर्स द्वारा. 26 for 2 at the end of 3 overs. अमोल दुबे 4 बॉल 5, मुन्ना शेख 7 बॉल 15. प्रोजेक्टेड स्कोर 52, करंट रन रेट 8.67. सर 3 ओव्हरला 26 जरी सुरुवात असेल, परंतु मी म्हणेल अजूनही त्या 3 ओव्हर बाकी आहेत. जर का तिकडे कुठे 30-35 रन आले तर एक 60 रनची मॅच चांगली होईल आणि ते आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 60 रनच्या मॅच चांगली होऊ शकते सर, ज्या पद्धतीची भौगोलिक परिस्थिती आहे आणि आउटफील्ड जर पाहिलं तर क्रास असल्या
नाशिकचा मुन्ना नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर अहमदनगरचे फलंदाज अमोल, परंतु सांगलीचा वेग आलाय, परंतु याच वेळेला फलंदाज क्षेत्ररक्षक तैनात केला. त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला, कव्हरच्या दिशेने बॉलला या खेळलं, एक रन तर त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. अमोल डुबे आणि मुन्ना कशा प्रकारची कामगिरी करतायत ते त्या ठिकाणी पाहावं लागेल. येणाऱ्या ओव्हर्स खूप निर्णायक असतील, धावांचा वेग वाढवणाऱ्या, कारण तो तुमच्याकडे विकेट आहेत आणि त्याचाही या ठिकाणी वापर तुम्हाला करावा लागेल. सर, बहुत अच्छा क्रिकेट दोनों बैट्समैन द्वारा. देखते देखते आज दूसरे दिन के खेल की समाप्ति की तरफ हम बढ़ रहे हैं, लेकिन हम आभारी हैं यहाँ के सांसद सम्मान्य राजेंद्र गावित साहब, स्वरा युवा ग्रुप, यहाँ के कलेक्टर, यहाँ के जो तहसीलदार साहब है और यहाँ का पुलिस प्रशासन, इनके भी हम बहुत बहुत आभारी हैं. केवल उन्होंने रिक्वेस्ट की है कि मास्क पहने, सैनिटाइज़र लगाएं और 2 गज की दूरी रखें. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न, परंतु अचूकतेवर नव्हता. हा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जाईल. अवंतरच्या रूपात 1 रन मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. स्कोर जर पाहिलं तर 28 वर जाताना पाहायला मिळेल. अमोल डुबे आणि त्याचबरोबर मुन्ना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही दिवस रंगतदार पाहायला मिळाले. कालही हेच आपल्याला पाहायला मिळालं होतं. काल किरण पवारने खूप प्रभावित करणारी कामगिरी केली, परंतु संघ माघारी परतला. सुमित ढेकळे आणि कंपनी एका बाजूला, तदनंतर जर पाहिलं तर ओमकार. यावेळेला रिव्हर्स आवाज पहा किती जोरात आला आहे, परंतु या बॉलला भिरकावून देण्याचा प्रयत्न, खेळायचं होतं एका वेगळ्या ठिकाणी, परंतु गेला बॉल वेगळ्या ठिकाणी, जिकडे क्षेत्ररक्षक होता तिकडेच मात्र हा फटका जाताना पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकता क्रिकॉन फॅन्टसी विकेट घेताना पाहायला मिळत आहे, ते म्हणजे विजय पावले. आणि स्टार कनेक्ट कॅच मात्र या ठिकाणी घेतली गेली आहे, ती कृष्णा सातपुते यांच्याकडून. 5 बॉल में 5 रन बनाए. एक्शन रिप्ले देखते ही बन रहा है. देखिए, शॉट रिवर्स जब आप खेलते हैं तो एक आधे पर रुक जाते हैं. यहाँ पर क्या हुआ, देखिए बैट्समैन पूरा घूम गए, शॉट मारा और देखिए इसको फिनिश करने के बाद पूरा घूम गए और कृष्णा सातपुते के हाथ में आता हुआ एक बेहतरीन कैच और स्टार कनेक्ट कैच के ज़रिए क्रिकॉन फैंटेसी विकेट लिया गया. और अब उमर खान बैटिंग ऑर्डर में थोड़ा लेट आते हुए, लेकिन मेरे ख्याल से ये बहुत सही भी है, क्योंकि फर वाली बॉल अब पुरानी हुई है और उमर खान को वो गेंद बुला रही थी कि अब आजा, रहा नहीं जा रहा. तो अब उमर खान का आगमन हुआ है पुरानी गेंद को खेलने के लिए. लेट्स सी, अब क्रिकेट जमेगा ऐसा मुझे लग रहा है. मुन्ना शेख आणि उमर यांना या डावाला सावरावं लागेल आणि योग्य वेळ, मी तर म्हणेल उमर यांची बॅटिंगला येण्याची, याच क्रमांकावर येऊन त्यांनी कित्येक वर्ष धुमाकूळ घातलाय. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका मुन्नाच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल, परंतु तिकडे खूप चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एजाज आक्रमक पद्धतीने बॉलवर आले आणि 1 रन त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. विजय पावले पहिल्या षटकात रन आले जरूर, परंतु या षटकात चांगली बॉलिंग आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांच्याकडून खूप चांगली गोलंदाजी केली जाते. आज पूल बी के मुकाबले चल रहे हैं. कल पूल ए से हमने देखा 11 वॉरियर्स विनर्स इंडिया और ट्राइडेंट नवी मुंबई, ये 2 टीमें क्वालिफाई हो चुकी हैं. और आज पिरामिडर बरोडा गुजरात क्वालिफाई हो चुके हैं. ओह, क्या पेस था, काय वेग होता सर, ज्या पद्धतीने वेगात गोलंदाजी केली आहे. विजय पावले अक्षरशः उमर खान यांचं स्वागत करतात एका भन्नाट वेगाच्या चेंडूने. हा वेग आहे सांगली जिल्ह्यातील मांगले गावचा आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या या खेळाडूने आपल्या वेगाच्या जोरावर प्रभावित केले. आणि पहा, आज हाच वेग जर पाहिलं तर क्रिकॉन कप गाजवताना पाहायला मिळतोय. धडकी भरायला लावणारा वेग पाहायला मिळाला, परंतु उमर देखील असे बॅट्समन आहेत, या वेगाचं उत्तर देण्याची क्षमता आहे. यावेळेला बॅकफुटला गेले कव्हरच्या दिशेने, हो त्या वेगाचं उत्तर लगेचच दुसऱ्या बॉलवर देताना पाहायला मिळत आहेत. उमर खान येतोय, धक धक चौकार. बहुत अच्छी टाइमिंग, यही उमर से एक्सपेक्टेड है. पिछले मैच में इसी तरह स्टार्ट किया था और इस मैच में लेकिन थोड़ा आगे जाना होगा उमर खान को, क्योंकि टीम के कैप्टन हैं, उनसे काफ़ी अपेक्षाएं हैं टीम मैनेजमेंट की, टीम के ओनर की, और ये सारी अपेक्षाओं पर खरा उतरना ये जिम्मेदारी रहेगी. म्हणूनच त्यांना मुंबईचा मॅच विनर म्हटलं जातं. मॅच विनर खेळाडू आणि एक जिगरबाज खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. विजय पावले यांच्याकडे वेग तर आहे, परंतु पाहूयात त्याचा सामना उमर करतायत.
यावेळेला जास्त वेगात आणि त्याचबरोबर उसळी घेणारा बॉल देखील पाहायला मिळाला. या बॉलवर पुन्हा तो संघर्ष विजय पावले यांनी निघताना पाहायला मिळतोय. 2 षटकं विजय पावले यांनी टाकली. 2 षटकांमध्ये 1 विकेट घेतली, 22 धावा खर्च केल्या. परंतु 4 षटकांच्या समाप्तीनंतर तसं पाहिलं तर नियंत्रित धावसंख्या, कारण धावसंख्या झाली ती 33. सर काय म्हणाल, ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी झाली आहे 4 षटकांची, शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर जी अंबादास उर्फ अमोल शिरसाट यांची टीम आहे, पिंपळगाव टप्पा हे त्यांचं मूळ गाव, एअरक्राफ्ट इंजिनियर आहेत, पाथर्डी तालुका अहमदनगरला बिलॉंग करतात. आणि गेल्या जर काही वर्षात जर पाहिलं म्हणजे हा संपूर्ण हंगाम मोठमोठ्या महाराष्ट्रातील स्पर्धा शिरसाट स्पोर्ट्स खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. यस, एक बात है, अमोल शिरसाट जी मेरे अच्छे मित्र भी है और उनका जो एक व्हाट्सएप ग्रुप है उसमें उनकी टीम जब भी खेलती है वो सारी इन्फॉर्मेशन रहती है. और मुश्किल से कोई दिन ऐसा रहता होगा जब शिरसाट स्पोर्ट्स टेनिस क्रिकेट नहीं खेल रही हो. सो आई थिंक इट्स अ वेरी बिग थिंग, पैशन होता है एक ओनर का. और मेरे ख्याल से एक राइट टीम को उन्होंने यहाँ बोईसर में उतारा है. विल हैव टू वेट एंड वॉच. अभी भी मैच ख़त्म नहीं हुआ. 2 स्ट्रॉन्ग बैट्समैन इस वक्त क्रीज पर, ऑल मॉन्स्टर्स मुंबई के. वाह, खूप संयम दाखवला, कव्हरच्या दिशेने या बॉलला ढकललं. 2 मोठे बॅट्समन जरूर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु एक युवा गोलंदाज आज ज्याच्या दिवसात ज्यांनी जास्त प्रभावित केला असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच पहिल्याच मॅचला ज्याच्या माध्यमातून घेताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा तोच म्हणजे मॅन फ्रॉम राहता बाबळेश्वर, म्हणजे कधी शिर्डीसाठी आणि कधी शेतकरी 11 राहुरीसाठी देखील क्रिकेट खेळताना ज्यांना आपण पाहिलं तर तेच मूळचे बाबळेश्वरचे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. किरण खोबरे आजच्या दिवसात सर्वाधिक प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणजे किरण खोबरे. परंतु समोर आहेत मुंबईचा मॅच विनर उमर खान आणि त्यांच्याच बरोबरीने नाशिकचे स्टार मुन्ना. यावेळेला खूप चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न उमरच्या बॅटमधून येतोय. एक जर धाव घेतली जाते, दुसऱ्याही धावेसाठीचा कॉल दिला जातोय आणि दुसरीही रन कंप्लीट केली जाते. दोन्ही फलंदाज चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि यावेळेला खूप चांगला स्ट्रोकही पाहायला मिळाला सर. बहुत नज़ाकत के साथ अवे फ्रॉम द बॉडी, ऑलमोस्ट हाफ वॉली थी. ये अलग बात है कि इजाज़ वहाँ पर दौड़ते चले गए, वरना वो कवर ड्राइव पर धक धक चौका ही था. और अगर वो धक धक चौका लगता तो धक धक बढ़ जाती वहाँ पर कई लोगों की. बट एक अच्छा काम इजाज़ कुरैशी द्वारा. 36 for 3, 5th ओवर. हो, खूप चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आहे किरण खोबरे यांच्याकडे. तसं पाहिलं तर महावितरणचं गाव म्हणून बाबळेश्वर ओळखलं जातं, परंतु अमोल डुबे, ऋषी डुबे आणि त्याचबरोबर जर पाहायचं झालं तर किरण खोबरे टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमरसाठी देखील एक चांगला बॉल टाकला सर. 36 for 3. याही वेळेला तेच पाहायला मिळतं. थोडासा कमी गतीने बॉल होता, त्याला खेळणं मिड विकेटच्या दिशेने उमर यांच्याकडून फटका आला होता आणि दुसऱ्या रनचा या ठिकाणी प्रयत्न. थोडीशी गती कमी जास्त करतायत. शेवटच्या क्षणी आपली ती कौशल्य त्यांच्याकडे की शेवटच्या क्षणापर्यंत बॉल स्टान्स रीड करतात आणि मग नंतर बॉल रिलीज करतात सर. ये उनकी स्टॉक बॉल है और बहुत ही अमोघ शस्त्र कहा जाएगा. हर बॉलर का एक शस्त्र होता है. पौराणिक काल में नारायणास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्न्यास्त्र ऐसे अस्त्र हुआ करते थे. से गेंदबाजों के भी एक स्टॉक बॉल वो उनका ब्रह्मास्त्र रहता है और उसका असरकारक इस्तेमाल यहाँ पर करते हुए किरण खोबरे.
याही वेळेला तेच पाहायला मिळते खोलवर टप्प्यात, परंतु थोडासा कमी वेगात. त्याला मात्र ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑनचे फिल्डर त्या ठिकाणी आले. चेंडूची फेक, परंतु रन घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. रन येत आहेत परंतु मोठे फटके येत नाहीयेत. जी गरज आहे मोठ्या फटक्यांची या क्षणाला ते येत नाहीयेत, परंतु रन येत आहेत. आणि म्हणूनच एक गोष्ट चांगली आहे की एका जरी मोठे फटके येत नाहीयेत ते एक दोन का होईना परंतु घेणं गरजेचं आहे. आणि ते प्रयत्न या ठिकाणी बॅक टू बॅक आता 2 चेंडूवर देखील तोच प्रयत्न झालाय सर. येस, अंग्रेजी में एक मुहावरा है, व्हेन यू डोंट हैव द थिंग्स दैट यू लाइक यू शुड लाइक द थिंग्स दैट यू हैव. हमें जो चीज़ें पसंद है वो अगर हमारे पास नहीं है तो जो हमारे पास है उसको पसंद करना चाहिए. यहाँ पर फिर एक बार बल्लेबाजी रिक्शा ड्राइविंग की तरह है. बोरीवली रेलवे स्टेशन पर खड़ा हुआ रिक्शा अगर उसको 100 रुपये का भाड़ा नहीं भी मिलता है कोई बात नहीं, बोरीवली स्टेशन से राय डोंगरी 18-18 के 6 बार मार दीजिए, 108 का धंधा हो जाता है. क्या बात आहे. यावेळेला बॅटच्या रडरमध्ये बॉल, त्याला खेळलं समोर. किरण खोबरेने आणखीन एका फलंदाजाला रन घेण्यापासून रोखलं. घेतली विकेट. उमर खान यांची एक महत्त्वपूर्ण विकेट आणि खूप चांगली कॅच देखील जर पाहिलं तर जिग्नेश पटेल यांच्याकडून स्टार कनेक्ट कॅच आणि त्याचबरोबरने किरण खोबरे यांच्याकडून क्रिकॉन फॅन्टेसी विकेट देखील घेतली जाते. उमर महत्त्वाच्या क्षणी बाद. किरण खोबरे की तारीफ करनी होगी. ऑफ स्टंप से लगभग आधा मीटर बाहर की गेंद को वो खेलना चाहते थे लॉन्ग ऑन के ऊपर से, और जिग्नेश पटेल एक आसान कैच लिया. और अब मैदान में उतरते हुए अशरफ खान. अशरफ खूप निर्णायक षटक आता असणार आहे, कारण ज्या पद्धतीने 5 षटकं तर या ठिकाणी सर संपलेले आहेत. शेवटची ओव्हर सर, पहिला डाव आज जवळपास दुसरा दिवस आणि क्रिकॉन कप कधी दुसरा दिवस आला आणि दुसरा दिवस जवळपास आता पूर्ण येतोय. म्हणजे शेवटची मॅच आजच्या दिवसातील त्याचा पहिला डाव आणि 5 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सर 40 धावा 4 विकेट. कॉम्पिटिटिव स्कोर है. देखिए जब 2 स्ट्रॉन्ग टीमें ऑलमोस्ट इक्वल ऑन द कार्ड्स, आप तभी 80-90 की उम्मीद नहीं कर सकते. और 80-90 हो और फिर वन साइड मैच हो, उससे अच्छा मैं चाहूँगा 60 का मैच हो लेकिन भरपूर हो, मनोरंजन से भरपूर हो, रनों से भरपूर हो, विकेटों से भरपूर हो. पब्लिक वो देखना चाहती है. तो मेरे ख्याल से अभी भी जो आखिरी ओवर है उसमें अशरफ खान और उनके साथ खड़े हुए जो मुन्ना शेख है, मुन्ना शेख का मैच टेम्परामेंट देखिए. कल किरण पवार पहले बैट्समैन बने जिन्होंने 6 ओवर पूरे बैटिंग की, और आज वही अचीवमेंट मुन्ना शेख की होने जा रही है. लेकिन मुन्ना शेख के लिए अब आराम से बैठने का वक्त नहीं है. अशरफ खान डेफिनेटली उनके अपने जोन में बैटिंग करेंगे और मुन्ना शेख उनको भी अब आक्रामक तेवर दिखाने होंगे. और ऐसे में आखिरी ओवर लेकर आ रहे हैं मेरे ख्याल से अभिजीत दूधे. और अभिजीत दूधे ने अपने पिछले मुकाबले में वाकई में बेशकीमती विकेटें लेते हुए लास्ट ओवर में गेम घुमाया था. शिरसाट स्पोर्ट्स के लिए इसके पहले वाले मैच की आखिरी 2 ओवर किरण खोबरे और अभिजीत दुबे, यही टर्निंग पॉइंट था. क्या ये इस मैच में भी टर्निंग पॉइंट बनेगा? नक्कीच ते आता पाहावं लागेल, परंतु रणनीती दोन्ही टीमने बनवली. अभिजित दुधे यांना आमंत्रित जरूर केले बॉलिंगसाठी, परंतु 2 डावखुरे आताचे फलंदाज मैदानात आहेत, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ते देखील JSW इनकडून बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. त्याचमुळे की काय ही ओव्हर खूप निर्णायक असेल सर. अभिजित दुधे क्षमता आहे यांच्याकडे, आणि अहमदनगरपासून सुरू झालेला प्रवास यांचाही मात्र संपूर्ण जगभर गेला आहे. परंतु ही ओव्हर म्हणजे मुन्नासारखा फलंदाज ज्यांच्या फलंदाजीतील कलात्मकता आक्रमकता दोन्ही आपण पाहतो, परंतु यावेळेला आता आक्रमकतेची गरज आहे. या महत्त्वपूर्ण षटकामध्ये ते होणार का? अशरफ यांच्या माध्यमातून अशीच आक्रमकता आपण नेहमी पाहिली आहे, तीही यामध्ये येणार का? की अभिजित दुधे आपल्या गोलंदाजीतील कल्पकता दाखवत असताना आज जी कंट्रोल नियंत्रित धावसंख्या मी आहे ती म्हणेल, परंतु हिला आणखी नियंत्रित करणार किंवा आहे तसंच ठेवणार किंवा नियंत्रणाबाहेर घेऊन जाणार ते ठरवणारं षटक म्हणजेच शेवटचं षटक या ठिकाणी येते. आपण पाहत आहोत क्रिकॉन कप. यूट्यूबच्या युजर प्रेक्षकांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करू. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर
दांडी गुल विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. क्रिकॉन फॅन्टसी विकेट. कर्णधाराने माझ्या हातात बॉल का दिलाय याचं उत्तर पहिल्याच बॉलवर दिलंय. मॅन फ्रॉम अहमदनगर अभिजीत दुधे. परफेक्ट यॉर्कर, मतलब आप अगर अपने स्पेल का पहला बॉल यॉर्कर कर सकते हैं तो आप एक अलग लीग के बॉलर हैं. यू आर इन द लीग ऑफ योर ओन, ऐसा कहते हैं ना. ही इज दैट काइंड ऑफ अ बॉलर. फर्स्ट बॉल बैंग यॉर्कर, बहुत कम गेंदबाज कर पाते हैं और दूधे आज कर चुके हैं. खूप चांगला बॉल टाकला. ज्या पद्धतीने मुन्ना सारख्या खेळाडूला या बॉलवर त्यांनी माघारी पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि अभिजित दुधे यांना पहिल्याच बॉलवर यश मिळत आहे. 5 विकेट माघारी परतलेले आहेत 40 धावांवर. परंतु नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेटमध्ये आणखीन एक कृष्णा धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत आणि त्या कृष्णा मैदानात येत आहेत. कृष्णा पवार जे आहेत महाराष्ट्रातीलच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज गावचे. तर पाहूया या ठिकाणी अकलूज स्टार कशा प्रकारची बॅटिंग करतील. बऱ्याचशा स्पर्धा त्यांनाही आपण गाजवताना पाहतो, परंतु हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला रन करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला अभिजितसाठी मी म्हणेल की तुम्हाला रन वाचवायचे आहेत. क्रिकॉन कप एका महत्त्वपूर्ण स्टेजला येताना पाहायला मिळतोय. उच्च दर्जाचं क्रिकेट गेली 2 दिवस आपण सर्वजण पाहत आहोत आणि एका खूप चांगल्या मैदानामध्ये ते पाहत आहोत. कृष्णा पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. ऑन साईडच्या दिशेने खेळलेला हा फटका. 1 धाव तर त्या ठिकाणी घेतली जाते. चांगला फटका, परंतु तिकडे चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. धनंजय बिनताडे त्या ठिकाणी होते आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. सर, अशरफ ने मना किया. इसके पीछे 2 वजह है. पहली चीज़ वहाँ दूसरा रन नहीं था और दूसरी चीज़ ये है कि अशरफ ने कृष्णा पवार को कहा मैं हूं ना. तर पाहूया नक्कीच अशरफ त्यासाठी ओळखले जातात. या अगोदर देखील जर पाहिलं तर खूप चांगल्या खेळीच त्यांच्या आपण पाहिल्यात, परंतु आता ती खेळी जी संघाच्या यावेळेला कामाला येऊ शकते. यावेळेला बिगिट बॅटच्या रडारमध्ये बॉल, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला पुन्हा एकदा आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला आणि दुसरी ही रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. वाह, खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आकाश तारेकर होते आणि पहा स्वतःला शेवटच्या क्षणापर्यंत बॉलकडे पाहिलं, बॉलला आतमध्ये टाकलं. चांगला फटका होता, परंतु 2च धावांमध्ये रूपांतरित होतोय. यस, आकाश तारेकर ने वहाँ पर जो पेट्रोलिंग की उसकी जितनी तारीफ की जाए उतनी कम है. शिरसाट स्पोर्ट्स की जो आज फील्डिंग रही है उसका मैं मुरीद हो गया हूँ, क्योंकि उन्होंने कोई ऐसा चांस नहीं छोड़ा है और इसलिए अब जो बची हुई गेंदें हैं उसमें वो कम से कम रन खर्च करने की कोशिश करेंगे. दूसरी और अशरफ खान एंडी वो ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की कोशिश करेंगे. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न, स्वैर चेंडू घोषित केला जातोय. स्कोर जर पाहिला तर एकने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे 44 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अशरफकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. जर का 1-2 मोठे फटके आले, 50-55 धावसंख्या सर चांगली मॅच होऊ शकते, तो प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. परंतु अभिजित दुधे आणि कारण तुम्ही जसं उल्लेख केला, क्षेत्ररक्षण सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही बॅटिंग एखादा बॅट्समनकडून बॅटिंग नाही झाली तर चालू शकतं, परंतु एखाद्या फिल्डरकडून कॅच सुटली तरी मॅचचं गणित बदलताना आपण पाहतो. त्यामुळे फिल्डिंग तेवढाच महत्त्वाचा घटक आहे या क्रिकेटच्या खेळामधील. अशरफ यावेळेला मात्र बॅटच्या रडारमध्ये बॉल होता, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. बॉल जाईल सीमा रेषा पार. ग्लोबल T26 पाहायला मिळतोय. मोक्याच्या वेळी योग्य फटका, छपरा तोड़ छक्का. अगर ये छपरा टूटता है तो सीधा छपरा से छपरा मंगाना पड़ेगा बिहार से. तर पाहूया खूप चांगला फटका, योग्य वेळेला या ठिकाणी फटका येताना पाहायला मिळतोय. संघाला गरज असताना तुमची खेळी तुमच्या संघाच्या नक्कीच उपयोगी आली पाहिजे. अशा वेळेला तुम्ही बॅटिंग केली पाहिजे ज्या वेळेला तुमच्या संघाला गरज आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. अशरफकडून योग्य वेळेला फटका आलाय. हॉट शॉट. अभी भी 2 गेंदें बची है. चंद्रकांत, अगर ये 2 गेंद अशरफ अगर पार लगाते हैं, यकीन मानिए वी हैव अ मैच ऑन द हैंड. नक्कीच
दोन बॉल खूप नक्कीच महत्त्वाचे असतील यानंतर येणारे अभिजितसाठी देखील आणि अशरफ यांच्यासाठी देखील, शिरसाट स्पोर्ट्ससाठी देखील आणि ऑल मॉन्स्टर्स यांच्यासाठी देखील क्रिकॉन कपमधील. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल महत्त्वाचा असतो, तो रणनीतीने खेळावा लागतो. आता हे क्रिकेट काय आपलं 50 ओव्हरचं किंवा 20 ओव्हरचं नाही आहे, 6 ओव्हरचं क्रिकेट आहे आपलं, जे नॉर्मली टेनिस बॉलचं असतं. त्यामुळे एकेका बॉलवर रणनीती केली जाते, त्यातल्या त्यात हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. त्यामुळे छोट्याच्या छोट्या गोष्टीचा विचार करावा लागतो. बॅट्समन कसा आहे, उजव्या हाताचा आहे की डाव्या हाताचा आहे, बॉलर कसा आहे, उजव्या हाताचा आहे की डाव्या हाताचा आहे, वाऱ्याची दिशा कुठे आहे, मैदान कसं आहे, या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन तुम्हाला रणनीत्या टेनिस क्रिकेटमध्ये बनवाव्या लागतात. आणि म्हणूनच की काय, हे टेनिस बॉल क्रिकेट देखील आपल्याला आवडतं, खूप आवडतं. आणि आज याच टेनिस बॉल क्रिकेटची एक उच्चस्तरीय स्पर्धा व एक चांगल्या दर्जाची स्पर्धा म्हणजे क्रिकॉन कप आपण पाहत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. अशरफ बॅटिंगसाठी पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला प्रॉपर टायमिंग येऊ शकलं नव्हतं. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, टप्पा नक्कीच पडल्यानंतर बॉल फिल्डरच्या हातात जाईल, परंतु 2 धावा तर नक्कीच मिळतील. एक एक रन महत्त्वाची आहे. आणि पहा, या 3 बॉलवर जर पाहिलं तर 11 रन आतापर्यंत सर आलेत. खूप फायदेशीर रन आहेत. या 52 वर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. यस, 52 पर 5. अशरफ खान अभी भी स्ट्राइक पर है और ये जो गेंद है, जो इस पारी की आखिरी गेंद भी है, अशरफ खान के लिए मौका है कि टीम को एक फाइटिंग जोन तक लाकर खड़ा कर देना. फाइटिंग स्कोर इज रिक्वायर्ड. अशरफ यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु फसला आहे, मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू शकले नाही आणि कॅच पकडली जाते. योगेश पेनकर यांच्याकडून स्टार कनेक्ट कॅच पकडली गेली, तर अभिजित दुधे यांनी घेतली आणखीन एक क्रिकॉन फॅन्टसी विकेट. आणि 52 वर धावसंख्या थांबली आहे सर. 6 ओव्हर संपल्यानंतर 52 वर धावसंख्या थांबली आहे. 53 धावा करायच्या आहेत, परंतु ह्या 53 मध्ये देखील फाईट होऊ शकते अशी बॉलिंग आपल्याला मात्र ऑल मॉन्स्टर टीमकडून पाहायला मिळू शकते. मुन्ना शेख 11 चेंडूमध्ये 18 धावा. मेरे ख्याल से आई थिंक एक 8 रन शॉट है. दे कुड हैव टच 60, क्योंकि देखिए अभी भी पूरी रोशनी है एंड 60 वुड हैव बीन अ गुड स्कोर इन 6 ओवर्स. बट नेवरदलेस ये क्रिकेट है, यहाँ पर 25 भी बच जाते हैं और 90 चेस भी हो जाते हैं. ये वो क्रिकेट है. सो मैं अभी भी समझता हूँ कि शिरसाट स्पोर्ट्स ने अच्छा काम किया है, लेकिन मैच का जो दूसरा पार्ट है वो अभी बाकी है. आणि दुसरा पार्ट ज्या वेळेला सुरू होईल, दुसरा डाव ज्या वेळेला सुरू होईल आजच्या दिवसातील, मी आमंत्रित करेल शब्दसंपत्तीचे भंडार आमचे मार्गदर्शक आदरणीय व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. We are here for the Road Safety World Series. The hotel that we are staying in is a massive hotel. Thankfully, हमारे पास ये स्कूटर है चलाने के लिए. चलो. Hey Sachin, let's go for a ride. Hey, come on. Where's your helmet? I need a helmet? Of course. Well, Come on, let's get a helmet. अरे, मेरे क्रिकेट का हेलमेट किसने रखा इधर? भाई, बाइक का हेलमेट दे दो. ये राइडर के साथ पीछे वाले को भी हेलमेट पहनना जरूरी है. भाई दोनों लाइफ इंपॉर्टेंट है. चलो Sachin, let's go. Let's go.
तो मेरे साथ जुड़ चुके हैं कुणाल दाते। आप देख रहे हैं विराट प्रेजेंट्स क्रिकॉन कप 2021 और ये 10वां मैच इस प्रतियोगिता का इस वक्त चलता हुआ। वेलकम बैक। देखिए इस मैच में बैटिंग ऑर्डर चेंज हुआ है। योगेश पेनकर, क्योंकि लक्ष्य ज़्यादा बड़ा नहीं है और योगेश पेनकर के लिए बहुत सूटेड और सूटेबल टारगेट है, क्योंकि उनकी जो शैली है, योगेश पेनकर कोई रिस्क नहीं लेना चाहते क्योंकि ये क्वालिफायर मैच है। 36 बॉल्स 53 टू विन। पहला ओवर लेकर तैयार बिलाल शेख। पहली बॉल स्टंप टू स्टंप, बिल्कुल गुड लेंथ बॉल और योगेश पेंडकर बॉल के बाउंस को अच्छा समझते हुए बॉल के ऊपर आए अपने बल्ले से और वहां पर खेल दिया था। विकेट कीपर उमर खान ग्लव्स पहने हुए। थर्ड मैन गली पॉइंट कवर और मिड ऑफ या ऑफ साइड। बढ़िया ड्राइव था, उतना ही उम्दा क्षेत्ररक्षण। देखिए सब लोग चाहते थे मुन्ना थ्रो करे, लेकिन मुन्ना को पता था कि मेरे पास बॉल आएगी तब तक एक रन तो हो ही जाना है। सो दिस इज व्हाट इज वेरी इंपॉर्टंट। संयमाची दाद द्यायला पाहिजे बॅटिंगमध्ये देखील, तोच संयम आणि फिल्डिंगमध्ये देखील त्यांनी सांगितलं हात करून की ठीक आहे, एक रन जवळपास इथे कंप्लीट केलेली आहे, कारण ज्या वेगाने धावत होता बॅट्समन त्या वेगाने एक रन झालीच असती आणि मुन्नाने अगदी योग्य निर्णय घेतला। परंतु मगाशी आपण चर्चा करत होतो बॅटिंग ऑर्डरमध्ये जो बदलाव केला आहे, जो चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत, स्वतः योगेश पेनकर आता ओपनिंगसाठी आला आहे। हा केलेला बदल या मॅचमध्ये पथ्यावर पडेल की विपरीत जाईल या टीमच्या विरुद्ध हे पाहायचं आहे आपल्याला खऱ्या अर्थाने। परंतु ज्या टचमध्ये होता कृष्णा सातपुते त्याला नक्की ओपनिंगला येणं गरजेचं होतं। राउंड द विकेट इस बार इजाज कुरैशी बहुत नजाकत के साथ ड्राइव करते हुए अशरफ खान का थ्रो पलक झपकते आ गया, लेकिन रन को पूरा किया इजाज कुरैशी ने और स्कोर आगे बढ़ता हुआ 3 पर। 53 चाहिए मैच जीतने के लिए, 3 हो चुके हैं, 50 की दरकार। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन। इस बार जल्दबाजी में बैट घुमाया था, हालांकि कोई बड़ा खतरा नहीं था, लेकिन आखिरकार पहुंच गए इजाज कुरैशी जस्ट इन टाइम। मुंबई, नवी मुंबई वासियों को यह अनुभव तब आता है जब प्लेटफॉर्म से निकलती हुई लोकल पर आखिरी समय में बोर्ड करते हैं। इस मैच की विजेता टीम सुपर 6 में पहुंचने वाली ग्रुप बी की दूसरी टीम बन जाएगी। आज सुबह पिरामिडर बड़ौदा गुजरात ने जगह बना ली है। कल 11 वॉरियर्स विनर्स इंडिया और ट्राइडेंट नवी मुंबई ने जगह बना ली है। इस बार बहुत अच्छा शॉट, कैच करना मुश्किल काम है, लेकिन ओह माय गॉड, मुन्ना उसके नीचे तक पहुंच गए थे। क्या कोशिश थी मुन्ना की, और उस्मान पटेल उनको मुबारकबाद देते हुए, यस मुन्ना भाई कोई बात नहीं, आपकी कोशिश को सलाम है। खरंच स्ट्रेट बॅटने ब्लेडचा फ्लो पहा अगदी समोर आणि त्यानंतर मुन्ना शेखने केलेला हा प्रयत्न 100 पैकी 100 द्यायलाच पाहिजे एफर्टसाठी। और मुन्ना भी सोच रहे होंगे कि काश उस्मान भाई मेरे आधे मीटर दूर होते तो रिले कैच हो जाता।
उस्मान भी दौड़कर वहाँ गए थे, लेकिन काफ़ी डिस्टेंस था। इस बार शफल होकर खेल दिया है और वाइडिश स्क्वायर लेग से दौड़कर आना पड़ा था। दूसरे की तेज दौड़, योगेश पेड़कर। एक ओवर 8 रन, कोई विकेट नहीं। कुणाल, एक चीज और है, रनिंग बिटवीन द विकेट की जब बात आती है तो योगेश पेड़कर, जयेश पाटील जैसे बल्लेबाज आंखों के सामने बार बार नजर आते हैं। अगदी बरोबर आहे, कौतुक व्हायला पाहिजे रनिंग बिटवीन द विकेट. आकाश तारेकर इवन त्याची देखील रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली असते आणि एजाजने देखील या 2 रनमध्ये खूप चांगली साथ दिली आहे. तीस गेंदों में 45 रन, 30 चेंडू 45 धावा, 30 बॉल्स 45 रन टू विन. अविनाश राणा ने आज सुबह बहुत अच्छी गेंदबाजी की थी अपने पहले ही मैच में जब वो खेल रहे थे, और उनको मौका दिया है वहाँ पर बॉयसर एंड से बॉलिंग करने का. बिलाल शेख ने शुरुआत की थी JSW पेविलियन एंड से. आज वर्किंग डे है बॉयसर में और अभी भी फैक्ट्रियां जो 24 घंटे चलती है, पहली शिफ्ट खत्म हो गई, दूसरी शिफ्ट की शुरुआत हो चुकी है. और मार्च एंडिंग में पूरी दुनिया इस वक्त, खास करके हिंदुस्तान, बिजी है. इस बार इनसाइड आउट शॉट और अब भागने की जरूरत क्या है. बॉल स्वयं फरार होती हुई धक धक चौके के लिए. काय स्वागत केलं अविनाश राणाचं. इनसाइड आउट, स्लाइटली ओव्हर पिच बॉल आणि तुटून पडलाय. पॉवर प्ले सुरू आहे. फुलर लेनचा बॉल होता आणि खूप देखना स्ट्रोक, नजाकतने भरलेला स्ट्रोक, क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक इथे दाखवत असताना इजाज कुरेशी. 4 रन, धकधक चौकार. बहुत अच्छी शुरुआत यहाँ पर. पावर प्ले का ओवर है और इसलिए इजाज ने ये जोखिम उठाया था और जोखिम उठाना होगा. अविनाश राणा का स्वागत किया. इस बार बेहतर बॉल थी, बिल्कुल बेल्स के बाजू से गुजरती हुई. अविनाश राणा कुणाल, पिछले 2 दिन में एक और अच्छी बात हम देख रहे हैं कि गेंदबाज गलती करने के बाद तुरंत उसके बाद वाली गेंद पर या उसके बाद वाली दूसरी गेंद पर वापसी कर रहे हैं. ये क्रिकेट के स्टैंडर्ड को और ऊपर उठा रहा है. अगदी एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही खेळताय तर स्टँडर्ड वाढणं गरजेचं आहे आणि तशीच बॉलिंग करणं गरजेचं आहे तुम्हाला. तेच आज देखील दिसतंय. इस बार खेला है मिड विकेट की तरफ, 1 से ज़्यादा मिलना मुमकिन नहीं होगा. स्कोर को आगे पहुंचाते हुए अब 13 रन पर, ये आप देख रहे हैं वहाँ पर विपिन पाटिल जी, जनरल सेक्रेटरी PDTSA, उनके तमाम सहयोगी, और हम एक बार फिर से आभारी हैं PDTSA के, हमारे खासदार राजेंद्र गावित साहब के. योगेश पेड़कर. स्कोर इज 13. बहुत पहले आगे बनाने का मन था और अविनाश राणा ने वाकई में गेंद को जानबूझकर शॉट रख दिया. अविनाश राणा के प्रेझेन्स ऑफ माइंड की दाद देनी होगी. कुणाल, ते आपल्या मराठीत म्हणतात ना, अविनाश राणा झाला शाणा. अगदी बरोबर आहे, कारण एक चौकार आल्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर फक्त 2 सिंगल, आणि तुम्हाला शहाणं तर बनावं लागेल या मॅचमध्ये, कारण टार्गेट तसं पाहिलं तर तुम्ही सांगितलं की छोटंच वाटतंय.
इस बार क्या स्टाइलिश शॉट है. दिस इज शॉट ऑफ द इवनिंग. स्टैंडिंग टॉल एंड प्लेसिंग इट टुवर्ड्स द कवर पॉइंट फेंस फॉर दक दक 4. किस तरह उन्होंने गेंद के आने का इंतजार किया और फिर अपने बल्ले से स्क्वायर ऑफ द विकेट खेल दिया था. देखने का मजा ही कुछ और है. इजाज कुरैशी अपना दर्जा दिखाते हुए आज के पहले मैच में भी और आज के आखिरी मैच में भी. इजाज कुरैशी, स्कोर 18, इजाज 6 बॉल 12. इस बार खेला है स्ट्रेट डाउन द ग्राउंड. मिसाइल शॉट, सीधा कैमरा को लगती हुई गेंद और ये GT26. ये तो कैमरा तोड़ छक्का था. जी हां, छपरा तोड़ छक्के लगे, कैमरा तोड़ छक्के लगे और इजाज इस तरह खेलता रहा तो आने वाले दिनों में लोगों के सनग्लासेस तोड़ छक्के भी लगेंगे. मुझे बच के रहना होगा. कुणाल जी, आप मैं तो सुना हूं आपके पास 3-4 गॉगल्स है. 2 ओवर में 24 रन बने. व्हाट अ स्टार्ट नाउ. अब अविनाश राणा की जो गेंदबाजी है उसकी खबर ली और इक्वेशन को इजी कर दिया. ये हमारे तमाम मेहमान आप देख रहे हैं मैच का मजा लेते हुए. बहुत ज़रूरी होता है, एक सपोर्ट के बगैर ये प्रोग्राम हो नहीं सकता. स्वरा युवा ग्रुप, तुषार संखे जी, बिपिन पाटिल जी, दो ओवर 24 रन. और आप देख रहे हैं वहाँ पर हमारे गुगी भाई, तारिफ सैयद साहब, उनके बाजू में संतोष नाणेकर. आई थिंक दिस इज ऑल्सो पिक्चर ऑफ द मंथ. आई वुड से सम स्वीट मेमोरीज. तो एक तरफ हमारे काबिल दोस्त तारिफ सैयद साहब और एक और हमारे काबिल दोस्त संतोष नाणेकर. इस बार बेहतर बॉल थी. बिलाल की गेंदबाजी में वो डंक है. आज कुछ कर दिखाने की चाहत और बल्लेबाजों के ऊपर महारत हासिल करने का उनका जो मादा है वो नजर आ रहा है आज सुबह पहले ही मैच से. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. आज बिलालच्या बॉलिंगमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं आहे. मोठमोठ्या बॅट्समनला त्यांनी शांत ठेवलं आणि याही बॉलवर आपण पाहतोय योगेश पेनकरची बॅट बॉलपर्यंत पोहोचू शकली नव्हती. थोडासा दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न आणि बिलालने बीट केलं बॅट्समन योगेश पेनकरला. इस बार राइजिंग डिलीवरी देखिए, दोनों गेंदों की लाइन और लेंथ देखिए, ये बदलाव है. बिलाल शेख और देखिए तुरंत उनको शाबाशी देते हुए फिरोज, जो पिछले 2-3 सालों में फिरोज ने भी काफ़ी तरक्की की है और फिरोज उस प्रोसेस से गुजरे हुए हैं और इसीलिए वो बिलाल को हिम्मत दे रहे हैं कि जो मेरे साथ हुआ तेरे साथ भी होगा, चिंता मत कर, यू विल ऑल्सो ग्रो बिग. इस बार हेलीकॉप्टर उड़ा दिया है, देखना होगा. अशरफ खान वहां पर, अशरफ खान ने गेंद को अंदर डाला. थर्ड अंपायर रिफर किया गया है उस चौके के लिए. आप देख रहे हैं विराट प्रेजेंट्स क्रिकॉन कप 2021. We are thankful to our title sponsor Virat Sports, powered by Criconn Fantasy, co-powered by Global T20 Canada, co-powered by Campus 99, co-sponsored by Dak Dak,
co-sponsored by Meri Dukan, supported by Road Safety World Series, supported by Swara Yuva Group, in association with Indian Tennis Cricket League, associate sponsors Tennis Salon, associate sponsor Aura Purifiers, LED sponsor Wow, kid sponsor Wish Sports, trophy sponsor Savli Creations, outdoor media sponsor Simca Advertising, virtual sponsor Zero Design, physio partner C4 Wellness, media partner Star Report, broadcasting sponsor TennisCricket.in, and event managed by Star Connect Entertainment Private Limited. थोड्याच वेळात काय घडलं हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं जाईल, कारण तशी मागणी टीम मॅनेजमेंटने केली आहे. अगदी स्पष्ट चित्र तुमच्यासमोर TennisCricket.in घेऊन येतील, त्याच्यामध्ये कुठलीच शंका नाही आहे. बॉल मैदानाच्या आतमध्ये अडवला का बाहेर गेला, यस अंपायरचा सिग्नल येतोय, 4 रनचा उकार. कुणाल, यहाँ पर एक चीज़ मैं ज़रूर कहना चाहूँगा, रन मिले हैं 4 और बेड़ा होने जा रहा है पार. नाही, व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत मैदानामध्ये, चांगलं क्रिकेट, परंतु चांगला प्रयत्न होता डीपमध्ये अशरफचा. इस बार बहुत अच्छा रन दूसरे को पूरा किया. ये पेंडकर का स्ट्रांग पॉइंट है, रनिंग बिटवीन द विकेट, खरगोश की तरह दौड़ते हैं. इजाज और योगेश, खऱ्या अर्थाने फायटर जेटचं रणनीतिबद्ध क्रिकेट या मॅचमध्ये स्वतःला प्रमोट केलं. टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यासाठी आला, सलामीसाठी, आणि 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना खूप चांगला खेळला आहे आणि त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. म्हणून तर या खेळाडूला एक मास्टरमाइंड कॅप्टन आहे, त्याचबरोबर फायटर जेट म्हटलं जातं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचं. आखिरी मिनट पर लाइन और लेंथ की एडजस्टमेंट को पढ़ा और खेल दिया. एक को पूरा किया, दूसरे की दौड़. योगेश पेंडकर, योगेश पेंडकर दौड़ने से घबराते नहीं. और सही बात है, दौड़ना होगा, जीतना है तो दौड़ने से डर नहीं लगता साहब, रनआउट होने से डर लगता है. और इसलिए टाइम पर पहुंच गए. 32. Now 21 required. तीसरा ओवर, 19 गेंदें बची है और 21 की जरूरत इस बार. अब ये देखिए, ये अपर कट उनकी खासियत है. टप्पा खाती हुई बॉल धक धक चौके के लिए मैदान के बाहर फरार. धक धक चौका ने वाकई में यहां पर अब धक धक बढ़ा दी है. देखिए, धक धक सबके लिए कुछ ना कुछ जरूर ले आया है और हमारे पब्लिक स्पेक्टेटर्स के लिए भी ले आया है. आपको सीधा जाना है प्ले स्टोर से, धक धक ऐप डाउनलोड करना है. जी हाँ, तो मैं जिक्र कर रहा था कि द रियल फैन कॉन्टेस्ट चलाया जा रहा है धक धक ऐप द्वारा. आपको अपने मोबाइल पर धक धक ऐप डाउनलोड करना है, उसके बाद अपना प्रोफाइल बनाना है और स्पोर्ट्स के ऊपर बनी हुई इंडिया की कोई भी फिल्म है तो उसके एक डायलॉग को पकड़िए और अपना एक वीडियो बनाइए और वो वीडियो को हैशटैग करना है, हैशटैग क्रिकॉन कप 2021, हैशटैग द रियल फैन, हैशटैग धक धक. और जिस वीडियो को सबसे ज़्यादा लाइक्स और फॉलोअर्स मिलेंगे उस हमारे व्यूअर को 25,000 रुपये का इनाम दिया जाएगा.
विजय गढ़वाली के नेवर की पहली गेंद, इस बार शॉट मिस टाइम हुआ है और आसान सा कैच, स्टार कनेक्ट कैच और क्रिकॉन फैंटेसी विकेट इजाज कुरैशी का। अविनाश राणा ने वो कैच लिया और इजाज कुरैशी जाते जाते कह गए, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई। 8 बॉल 18। नए बैट्समैन है कृष्णा सातपुते। उनकी कुछ बातें उनको खास बनाती है और ये मैच जिताना ही रहा। 2 सीनियर मोस्ट प्लेयर है इस वक्त इस टीम के, शिरसाट स्पोर्ट्स, अंबादास शिरसाट यानी कि अमोल शिरसाट, इनकी भी बारीक नज़र है इस मुकाबले पर। और दूसरी तरफ ऑल मॉन्स्टर्स के ओनर जुनैद शरीफ साहब, ये भी मुझे लग रहा है कि इस मुकाबले को देख रहे होंगे यूट्यूब पर। $36 for 1। इस बार क्या स्क्वायर कट लगा दिया है, ना किसी को हिलने दिया ना किसी को डुलने दिया, दगदग चौका। खरंच कोणीच हालताना दिसलं नाही, फक्त बॉल. ज्या पद्धतीने हा स्क्वेअर कट होता, लाजवाब टायमिंग. योगेश पेनकर फायटर जेट आता अगदी फाईट करत असताना या मॅचमध्ये चांगली बॅटिंग. अब 16 बॉल 13 रन, स्कोर 40 पर 1, चौथा ओवर। इस बार बल्ले से दिशा दी है बिलाल शेख के पास, थर्ड मैन की तरफ। बैकअप के लिए फिरोज भी पहुंचे थे। स्कोर आगे बढ़ता हुआ 41 पर 1, 15 बॉल 12 रन, 15 चेंडू 12 धावा, 15 बॉल्स 12 रन्स। अब ये समीकरण बहुत आसान होता हुआ और शिरसाट स्पोर्ट्स अब केवल 12 पायदाने दूर हैं सुपर 6 पहुंचने से। ओनली 12 स्टेप्स फ्रॉम हियर। कृष्णा सातपुते सामना करेंगे विजय गढ़वाली का। ओहो, ये उनका सिग्नेचर शॉट है। पहले मैच में हमें वो शॉट देखने मिला था। कृष्णा सातपुते, इनके कुछ शॉट्स याद रह जाते हैं जीवन भर के लिए, जैसे आज पहले मैच में उन्होंने लॉन्ग ऑफ के ऊपर खेला। ओहो, राइजिंग डिलीवरी थी इस बार, जंप करते हुए रन। व्हाट अ थ्रो, और कृष्णा का कमिटमेंट देखिए, फोटो फिनिश वाला क्रिकेट। विजय गढ़वाली का थ्रो सीधा स्टंप पर, मानो क्रिकेट नहीं भाला फेंक खेल रहे हो और हाथ में टेनिस बॉल नहीं भाला था। और कृष्णा सातपुते ने चलने की शुरुआत कर दी है। जी हां, तीसरे अंपायर को रेफर किया गया है। विकेट। उन्हें खुद पता था कि यस, मैंने अपना ग्राउंड कवर कर नहीं पाया हूं। और अब आते हुए आकाश तारेकर। इनके नाम पर भी कई कीर्तिमान है ग्रामीण क्रिकेट के। और कृष्णा सातपुते जल्दी आउट हो गए, थोड़ा सा मायूस, क्योंकि मैच फिनिश करके आना चाहते थे, लेकिन योगेश पेनकर वहां जिम्मेदारी से खेलते हुए, और ये मैच अब नाजुक स्थिति में आ गया है। यहां से एक विकेट ऑल मॉन्स्टर्स को मुकाबले में लाएगा और यहां से एक चौका बिल्कुल दरवाजे खोल देगा सुपर 6 के शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर के लिए। इट्स ऑल अबाउट 1 गुड बॉल और 1 बैड बॉल। डिसीजन क्या बड़ी बड़ी कंपनी के सीईओ ही ले सकते हैं, बैट्समैन को उनसे भी तेज डिसीजन लेने होते हैं। देखिए अब यहां पर 2 कदम आगे आकर
खेला था। ओ माय गॉड, व्हाट अ कैच बाय उमर खान। ओहो हो, इस तरह दौड़ कर गए, ऐसा लगा मानो असफा पवेल 100 मीटर रेस की दौड़ लगा रहे, फर्राटा धावक की तरह गए। और योगेश पेंडकर अब खुद से मायूस कि मैंने ये हवा में शॉट क्यों खेला। वो जो 1 विकेट की मैं बात कर रहा था, 14 में 23 बनाकर आउट हुए योगेश पेंडकर। ऑल मॉन्स्टर्स अब डेफिनेटली इस मुकाबले में वापस आ चुकी है। मला तर असं वाटतंय की जैमाकाच्या हुसेन बोल्टने हा जर झेल पकडला तर तो देखील विचार करेल की उमरची साईन आपण घ्यायला पाहिजे की नाही। और इंटरनेशनल क्रिकेट में कुणाल, इस तरह के कैच को लेने हैं ना, विकेट कीपर सबसे पहले अपने ग्लव्स निकाल देता है, लेकिन उमर खान ने वो नहीं किया। उमर खान ने ग्लव्स पहन कर रखे, क्योंकि ग्लव्स पहनने का फायदा ये भी है कि जो नॉर्मल पाम से मैं कैच लूंगा और जो ग्लव्स वाले पाम से मैं लूंगा, उसमें मुझे आधा पौना सेंटीमीटर ज़्यादा विड्थ मिलेगी। सो दैट इज़ वेरी इंटेलिजेंट ऑफ उमर खान। और 12 बॉल 12 पे इक्वेशन आ चुका है। जो मैच एक तरफा नज़र होता था वो अब इंटरेस्टिंग कर दिया है यहाँ पर ऑल मॉन्स्टर्स ने। 12 में 12 मैच अगर टाई होगा तो सुपर ओवर। 12 गेंदों में रन चाहिए 12। और अगर इस मैच को देखता है तो प्रभावित हो जाएगा ब्रायन लारा। 12 में 12 मरून ड्रेस में, बहुत ही कलरफुल ड्रेसेस आप देख रहे हैं विराट स्पोर्ट्स द्वारा। बारह में 12 कल भी बहुत जबरदस्त शेड्यूल रहेगा, जहां हम देखेंगे राजमुद्रा ग्रुप, विक्रोलियंस, कांदारी किंग्स, उसके बाद ऐसे ब्रह्मा बॉयज और नीलेश भिंताड़े क्रिकेट क्लब। फिरोज नए ओवर को लेकर तैयार। अब फिरोज ने वहां पर शॉर्ट पिच गेंद की जो बहुत आसान रही थी, बैट्समैन 1 रन लेने में कामयाब रहे। नितिन माटुंगे 11 बॉल 11 रन। और आकाश तारेकर अब ये भी ग्लव्स पहनकर उतरे हैं मैदान में। बहुत ही लाजवाब गेंद थी, ऊपर की तरफ उठी, हालांकि रन जरूर हुआ है। 10 बॉल 10। और यहां पर जो इनिंग्स ब्रेक में मुझे लगा कि एक 8 रन कम पड़े हैं। 60 कुड हैव बीन अ गुड टोटल, क्योंकि स्वच्छ सूर्य प्रकाश है। देयर इज इनफ लाइट ऑन द ग्राउंड। साए बड़े और गहरे होते जा रहे हैं, बट देयर इज स्टिल लॉट ऑफ लाइट लेफ्ट। और यहां पर बोल्ड कर दिया। दिस इज सिंपली सेंसेशनल। नजर हटी, दुर्घटना घटी। क्रिकॉन फैंटेसी विकेट। 9 बॉल 10। आज क्या यॉर्कर देखे, अभिजीत दुधई का यॉर्कर, विजय पावले का यॉर्कर, फिरोज का यॉर्कर। कुणाल, व्हाट इज योर टेक? ये हमारे मैन ऑफ द मैच की ट्रॉफी है। स्टंप है, बैट है, बॉल है, बेल्स है। बस जरूरत है तो इसको उठाने वाले हाथों की। कौन उठाएगा ये ट्रॉफी मैन ऑफ द मैच की? ट्रॉफी स्पॉन्सर्स आहेत आपले सावली क्रिएशन वाडा। खूप चांगल्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून या क्रिकॉन कपसाठी बनवण्यात आलेल्या आहेत। आणि पहा ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। आणि ही ट्रॉफी मिळवणं देखील त्यातल्या त्यात एक मोठी उपलब्धी असेल या स्पर्धेमध्ये, कारण खूप संघर्ष तुम्हाला करावा लागतो ही ट्रॉफी उंचवण्यासाठी। 9 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता। परफेक्ट यॉर्करवर बीट केलं बॅट्समनला आणि एक मोठी विकेट मिळवली आहे फिरोज शेखने। चांगली बॉलिंग करायचं असताना फिरोज, आणि आता नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला येतोय धनंजय भिंताडे। इनके पास भी काफी अच्छे शॉट्स है, लेकिन इस वक्त फिरोज द टाइनी मास्टर इस बार खेला है स्क्वायर ऑफ द विकेट। दूर से दौड़कर 1 रन पूरा किया, दूसरा नहीं हो पाएगा।
8 गेंदों में 9 रन। बहुत क्लोज फिनिश वाला ये मैच है। कुणाल, सुपर ओव्हर की आप कितने परसेंटेज देख रहे हैं? मला तर जवळपास 50-60% वाटतात की इथून सुपर ओव्हर होऊ शकते, परंतु हा हा फटका आता सुपर ओव्हर करून देणार नाही असं वाटते या मॅचमध्ये. आकाश गणपत तारेकरच्या रडारमध्ये बॉल आणि पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता पर्सेंटेजेस नाही आहेत. जब गर्दिश में हो तारे तो कसौटी पर खरा उतरता है तारेकर, और ये G20 कनाडा 6 लपेट ही लिया सीधा काउ कॉर्नर की तरफ 6 रनों के लिए। G20 6 अब 7 बॉल और 3 रन। आकाश की ऊंचाइयों को छूता हुआ आकाश ओवर यहां पर समाप्त होता हुआ। 6 बॉल 3 रन चाहिए। पण हरीश सर, खऱ्या अर्थाने योगेश पेनकरने स्वतः स्ट्रायकिंग एंडला येणं, टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करणं, त्याचमुळे आपण पाहतोय चांगल्या परिस्थितीमध्ये आहे शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर. छह बॉल 3। छह बॉल 3 में एक चीज ये भी है कि पहली 3 गेंदें काफी निर्णायक होंगी, और एक आखिरी दांव खेला है यहां पर उमर खान ने, और गेंद को दी है अब विजय घरवाली। स्ट्राइक पर है धनंजय भिंताड़े, नॉन स्ट्राइकर एंड पर है आकाश तारेकर। स्कोर है 50, 4 विकेट 5 ओवर की समाप्ति पर। शिरसाट स्पोर्ट्स और ऑल मॉन्स्टर्स में आज की आखिरी ओवर। टैप करते हुए 1 रन ले लिया धनंजय भिंताड़े ने, आकाश को मौका दिया है। अब 5 बॉल 2 रन। और देखिए स्फूर्तिला प्रदर्शन उमर खान का। देयर इज ऑफन अ स्लिप बिटवीन अ कप एंड अ लिप, ऐसा कहा जाता है। चाय भरा प्याला और होठों के बीच में छोटा अंतर है। मैच अभी खत्म नहीं हुई और आकाश तारेकर। चला, म्हणजे जे पर्सेंटेज मी सांगितले होते ते चुकीचे नव्हते. ज्या वेळेला 6 लागला त्यानंतर डगआउटमधून आवाज आले 50-60, परंतु आता स्टील तशीच मॅच आहे. चुकीचं काहीच झालेलं नाहीये, बिघडलेलं काहीच नाहीये, स्टील तशीच मॅच आहे. गढ़वाली को एक 2 से 3 बॉल अच्छे डालने हैं। सो डिसीजन रेफर किया गया है व्हाइट बॉल के लिए। देखिए साए कितने बड़े हैं।
तीसरे अंपायर की मदद ली गई है। तो लीगल बॉल थी विजय गढ़वाली की। 4 बॉल 2। गढ़वाली अगर 2 डॉट बॉल यहां डालता है, गढ़वाली अगर 2 बॉल 2 इक्वेशन ला पाता है तो सुपर ओवर के चांसेस 90% हो जाएंगे कुणाल। लेकिन क्या गढ़वाली कर पाएगा ऐसा? इस बार 3 बॉल 2। चला, मी मगाशी 50-60 बोललो होतो, आता त्याच्यामध्ये अजून वाढवायला काही हरकत नाहीये. आवाज येतील, परंतु जे विश्लेषण आपण करत होतो ते विश्लेषण अगदी योग्य होतं, हे आता मला सांगायचंय. 3 बॉल 2। अगली बॉल सबसे इंपॉर्टेंट बॉल विजय गढ़वाली। और यहां पर इसको कहते हैं कटोरी लगना, और ये दगदग चौका, और सुपर 6 में क्वालिफाई हो चुकी है शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर, टफ लक ऑल मॉन्स्टर्स खार मुंबई। शेवटच्या बॉलवर आपण पाहतोय जो एज घेत चौकार गेला आणि अखेर विजय इथे मिळवलाय शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगरने. वेल प्लेड बॉईज, खूप चांगला खेळ इथे पाहायला मिळाला क्रिकॉन कपमध्ये आणि अखेर शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर ही टीम क्वालिफाय झाली आहे सुपर 6 मध्ये. उद्या आपल्याला या स्पर्धेमध्ये 4 टीम पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळतील. राजमुद्रा ग्रुप कंधारी किंग्स पहिली मॅच होईल आणि त्यानंतर एस ए ब्रह्मा बॉईज आणि निलेश बिंताळे क्रिकेट क्लबच्या दरम्यान मॅच होईल. आणि पाहूया या मॅचची ही संपूर्ण समरी. मैच समरी तो यहाँ पर मुन्ना शेख 11 बॉल में 18, 4 बॉल में 10 अशरफ,